मित्रांनो, गुरुपौर्णिमाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हर हर महादेव. आपली महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे कणाकणामध्ये देव शोधणं. आणि हिरण्यकश्यपने जेव्हा भक्त प्रल्हादांना विचारलं होतं की या भिंतीमध्ये तुझे विष्णू भेटतील का, आणि भक्त प्रल्हादांनी जेव्हा हिरण्यकश्यपला सांगितलं होतं तुम्ही भिंत फोडून बघा, याच्यामध्ये पण विष्णू भेटतील. आणि जेव्हा भिंत फोडल्याच्या नंतर भिंतीतून नरसिंहाचा अवतार झाला होता. या ठिकाणी बघा, माझ्या पाठीमागच्या कॉलम मध्ये या ठिकाणी एक मूर्ती बघायला भेटते. कणाकणामध्ये आणि भिंतीमध्ये पण आपण देवाचा वास बघू शकतो. या ठिकाणी बघा भरपूर साऱ्या मूर्त्या आहेत. मी तुम्हाला सगळ्या मूर्त्या दाखवतो या ठिकाणची आणि गर्दी. हे बघा, या ठिकाणचं भिगवण या ठिकाणचं हे मलिनाथ बाबाचं आश्रम आहे. कुठून आले दादा? आम्ही का आम्ही पूर्णेहून आलो. पूर्णेहून दर्शन झालं का? हो, दर्शन नाही झालं, आता करायचं दर्शन. वरती जाऊन आले का? हो, वरती जाऊन आलो. आता बारीक खूप आहे आता, त्याच्यामुळे नंतर करायचं दर्शन. ठीक आहे, आम्हाला पण दर्शन घ्यायचं आहे आता. बघा मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येक कॉलम मध्ये एक विशिष्ट प्रकारची मूर्ती बनवलेली आहे. आणि या मूर्त्या बघून एक विशेष प्रकारचं स्वरूप दिसतंय आपल्याला या ठिकाणी. हे बघा पूर्ण या ठिकाणी जेवढे कॉलम आहेत तर प्रत्येक कॉलम मध्ये एक विशिष्ट प्रकारची मूर्ती बनवली आहे. आणि हेच मूर्त्या या ठिकाणी खास बनवतात या हॉलला. तर हे मलिनाथ बाबाचं आश्रम नावाने या ठिकाणचा हा हॉल आहे. आणि हे भिगवण या ठिकाणी आहे. काय म्हणता माऊली, दर्शन झालं का? झालं ना. आणखीन काय वरती बघायला? तर या ठिकाणच्या मूर्त्या बघा विशिष्ट प्रकारचं, जसं नरसिंहाचा अवतार भिंतीमधून झाला होता ते फिलिंग येते या ठिकाणी मूर्त्या बघितल्याच्या नंतर.